प्रथमतः आपल्याला गॅस पेटवायचा आहे. आज आपण इडली सांबारची रेसिपी शिकणार आहोत. प्रथम आपल्याला 1 वाटी छोट्या वाटीने तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूरची डाळ घ्यायची आहे. त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून स्वच्छ धुवून 2 शिट्ट्या होईपर्यंत वरण शिजवून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये वरण शिजल्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची, थोडंसं धन्याचं पावडर टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं. हे सगळं मिश्रण एकत्र करायचं. नंतर आपणास गॅसवर एक पातेलं ठेवायचं. पातेलं ठेवल्याच्या नंतर त्याच्यात दोन अडीच माप तेल टाकायचं. नंतर थोडीशी मोहरी टाकायची, थोडेसे जिरे टाकायचे, कांदा वगैरे टाकायचा, कोथिंबीर कढीपत्ता टाकायचा 2 पानं, लसणाची पेस्ट वगैरे टाकायची, लसणाची पेस्ट टाकायची, आणि त्याला असं थोडंसं हलवायचं. संध्याकाळीच आपण 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडदाची डाळ दोन्हीचं मिश्रण करून भिजू घालायचं आणि सकाळी उठल्याच्या नंतर उपसायचं. उपसल्याच्या नंतर मोठ्या मिक्सरच्या पात्रामधून ते मिश्रण काढायचं, एका पातेल्यामध्ये घ्यायचं आणि इडलीचं पात्र घ्यायचं. इडलीच्या पात्रामध्ये खाली 1 ग्लास पाणी टाकायचं आणि त्या पात्राला तेल लावून ते मिश्रण केलेलं इडलीच्या पात्रामध्ये टाकायचं. सांबारमध्ये 1 पुडी सांबार मसाला टाकायचा आणि त्याला थोडंसं असं हलवायचं. गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची. थोडीशी आंबाडी चटणी टाकायची, आंबाडी चटणी टाकल्याच्या नंतर आपण हे शिजवलेलं वरण टाकायचं आणि हे चिंचेचं हे टाकायचं, गूळ टाकायचं, थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. थोडंसं साखर टाकायची. आपल्या वरणाला उकळी आली की नाही हे पाहायचं. 2 मिनिट वरण झाकून ठेवायचं आणि आपलं हे इडली 7 मिनिट ठेवल्याच्या नंतर
तेलात असं बुडवायचं, शिजली की नाही अशी चेक करायची. आपली इडली शिजलेली आहे. इडलीची चटणी, गॅस बंद करायचा, गॅसची फ्लेम. आपलं सांबर झालेलं आहे, चेक करायचं. आपलं सांबर झालेलं आहे. हे आपलं इडली सांबर तयार झालेलं आहे. इडली सांबर आपलं तयार झालेलं आहे. आपण सांबारसोबत आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत इडली सर्व करू शकतो.